बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय। गोपाल श्री कृष्ण भगवान की जय। सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय। सब संतन की जय। आत्मरूप गणेशु केलिया समरण होय सकळ विद्यांचे अधिकरणात त्याची वंदोचरण श्री सद्गुरूचे ते नमस्करून आता गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मेण तस्मेन श्री गुरुरे नमः। चौथो महाकारण देह ज्ञानस्वरूप तेनो तुम प्रकाशक शुद्ध स्वरूप देहानाम तत्व कहूम सुजान ते तुम सर्वन कर विनकान। तर तीन देहाच्या अपेक्षेने हा चौथा देह आहे। मग आपल्याला पहिला देह माहिती आहे, स्थूल देह आपल्याला दिसतोय तो स्थूल देह, आणि हे पंचप्राण, पाच ज्ञानेंद्रिय, पाच कर्मेंद्रिय, पंचविषय हे मिळून हा सूक्ष्म देह। मग असणारे हे यांचा आपल्याला काय कारण देह, हे तीन देह झाले आपले, आणि याचे आपण साक्षी आहोत, द्रष्टा आहोत, हे आपल्याला कळालं। आता चौथा देह आहे महाकारण देह। आणि महाकारण देह कशाला म्हणायचं, तर तीन देहाच्या अपेक्षेने हा चौथा आहे असे म्हणतात। तीन देहाच्या अपेक्षेने हा चौथा आहे। तर तत्कार्यरूप देहादिक प्रपंच त्याच्या पूर्ण निवृत्तीचे हा देह मोठे कारण आहे, म्हणून त्यास महाकारण देह म्हणतात। या महाकारण देहाचे रूप ज्ञान आहे। याचं रूप काय आहे, ज्ञान आहे। म्हणजे ब्रह्मनिष्ठ गुरुच्या द्वाराने वेदांतशास्त्राचे श्रवण केल्याने आपण स्वतः द्रष्टा साक्षी आहो असे जे विशेष ज्ञान मनाच्या वरतीत उत्पन्न होते त्याला चौथा महाकारण देह म्हणतात। आता हे चौथा महाकारण देहाचं स्वरूप कळालं का, रूप, की मी साक्षी आहे, द्रष्टा आहे, कुटस्थ आहे, म्हणजे मी आत्मरूप असून तेच ब्रह्मरूप आहे असं जे ज्ञान होतं यालाच काय म्हणतात, चौथा महाकारण देह। तर हे ध्यानात घ्यायचं की विशेष ज्ञान मनाच्या वरतीत उत्पन्न होते त्यालाच चौथा महाकारण देह म्हणतात। आतापर्यंत आपण साक्षी आहो, द्रष्टा आहो, कुटस्थ आहो असं आपण ज्ञान झालंय की नाही आपल्याला, आणि त्या महाकारण देहाचाही प्रकाशक, मग आता याचाही प्रकाशक तुम्ही आत्मा शुद्ध स्वरूप आहात, म्हणजे निर्मल सामान्य नित्य ज्ञानरूप आहात। ते विशेष ज्ञान जागृत अवस्थेतच असते। आता हे ज्ञान जागृत अवस्थेमध्ये असते की मी साक्षी आत्मा कुटस्थ आहे, का स्वप्नामध्ये गुरु शिकवितात, का सुसुप्तीत शिकवितात, तर हे जागृतीमध्ये शिकवतात, आणि जागृतीमध्येच हे ज्ञान आहे की मी साक्षी द्रष्टा आत्मा कुटस्थ आहे। तर यामुळे अनित्य आणि परिच्छिन्न आहे। तो त्या विशेष ज्ञानाचा प्रकाशक सामान्य रूप आत्मा, अस्तिभाती आणि प्रिय या तीन रूपाने आकाशाप्रमाणे सर्व विश्व जेथे आहे तेथे व्यापून राहिलेलं आहे। तर आपलं हे जे स्वरूप आहे ते आपण कुठे आहे आणि कुठे नाही असं नाही, सर्व व्यापक म्हणजे जेवढे, म्हणजे भगवान परमात्मा सर्व ब्रह्मांड भरून उरलेला आहे, आणि तेच आपलं स्वरूप आहे, त्याचे आपण अंश आहोत, अंश। म्हणून या सामान्य पूर्ण स्वरूपाचा अनुभव घ्यावा, आणि त्या पूर्व ज्ञानाचा अनुभव घेतल्यावर वृत्तीजन्य जे विशेष ज्ञान आहे, आपल्या वरतीला जे ज्ञान झालेलं आहे की मी सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे, साक्षी कुटस्थ आपण जे म्हणतो की नाही मी द्रष्टा आहे, तर हे ज्ञान विशेष ज्ञान आहे आणि हे वृत्तीमध्ये उत्पन्न होतं, आणि याच्याच योगानं अज्ञानाच्या निवृत्तीचं हे साधन आहे। अज्ञान म्हणजे आपल्याला मी कोण आहे, हे जगत रे काय, हे जे कळत नव्हतं ते आपल्याला कळायला लागतं या ज्ञानाच्या द्वारे, आणि मग हे असं अज्ञानाच्या निवृत्तीचे साधन आहे असे समजावे। तर पुढं शिष्यानं प्रश्न केलेला आहे, गुरु महाराज आस्ती भाती प्रिय रूपानं म्हणलात तुम्ही, पण आम्हाला हे आस्ती भाती आणि प्रिय हे शब्द कळत नाहीत, त्याच्याबद्दल आम्हाला तुम्ही सांगा म्हणतोय ते। तर गुरु म्हणतात भूत भौतिक म्हणजे भूतापासून झालेले जेवढे पदार्थ आहेत। आता भूतापासून म्हणजे कोण्या भूतापासून,
रात्रीचा आपल्याला अंधारामध्ये भिडवितंय ते भूत का? तर तसं नसून ते पंचमहाभूतापासून बनलेलं हे जगत, भूत भौतिक म्हणजे पंचमहाभूतापासून बनलेले झालेले जेवढे पदार्थ आहेत त्या सर्वामध्ये आस्ती भाती प्रिय आणि नाम आणि रूप असे 5 अंश आहेत. आस्ती भाती प्रिय नाम आणि रूप या नावाचे 5 अंश प्रतीत होतात. यांचा तुम्हाला स्पष्ट रीतीने बोध व्हावा हेतूने घटात या 5ही अंशाचा अनुभव कसा येतो ते सांगतो म्हणले. तर आपले चित्त स्थिर करून हा भाग ध्यानात आणावा. घटोस्ती घट आहे असे म्हटल्याने घटात अस्तित्वाचा सत्तेचा बोध होतो. आयम घटो भाती म्हणजे हा घट भासतो. घट म्हणजे आता आपल्याला माहितीच आहे, घट आपण एखाद्या गाडीला घट म्हणतो. तर घट म्हटल्याने घट आहे असे खास जाणले जाते. घट प्रियोस्ती घट प्रिय असे म्हटल्याने घटाच्या ठिकाणी आपली प्रियता किंवा प्रीती असे समजते. घट हे नाव तर आहेच. तोंड लहान पोट मोठे असे म्हणणे घटाचे रूप आहे. याचप्रमाणे पटात व पृथ्वी जल तेज इत्यादी भूतभौतिक सर्व जगात आस्ती भाती इत्यादी 5 अंश आहेत असे समजून येते. तर हे पंचीकृत आणि अपंचीकृत आपण जिथं शिकलो तिथं हे सर्व जगत्रय पंचमहाभूतापासून पंचीकृत आणि अपंचीकृत भूतापासून हे बनलेलं आहे. त्यापैकी पहिले 3 अंश आस्ती भाती प्रिय ते ब्रह्मरूप आहेत. पहिले जे 5 अंशापैकी 3 भाग आहेत आस्ती भाती आणि प्रिय हे ब्रह्मरूप आहेत आणि बाकी नाम आणि रूप हे 2 अंश कल्पित मिथ्या आहेत. आता हे मिथ्या कल्पित का म्हणले तर पंचमहाभूतापासून बनलेले आहेत म्हणजे मिथ्या रूप आहे असे समजावे. आस्ती भाती प्रिय हे पहिले 3 अंश घटपटादी सर्व पदार्थात असतात. घटपटादी सर्व पदार्थात म्हणजे घटपटादी सर्व पदार्थात एकाच रूपाने असतात. म्हणजे आस्ती भाती प्रिय रूपानं सर्व पदार्थामध्ये परमात्मा भरून उरलेला आहे आणि हा परमात्म्यालाच शब्द आहे. आस्ती भाती आणि प्रिय सतचित आनंद हे परमात्म्यालाच शब्द आहेत. तर आणि नाम आणि रूप हे 2 अंश घटपटादी सर्व पदार्थात निरनिराळे. प्रत्येक पदार्थ दिसेल तर तुम्हाला त्याचं वेगळं नाव असेल आणि त्याचं वेगळं रूप असेल. तर असे पदार्थात निरनिराळे रूपाने असतात. एकाच पदार्थाची नामरूपे दुसऱ्या पदार्थात असत नाहीत. जसे घटादीची नामरूपे पटादी पदार्थात नाहीत आणि पटादी पदार्थाची नामरूपे घटादी पदार्थात नाहीत. त्यामुळे नाम आणि रूप ही कल्पित आहेत. नाम आणि रूप काय केलेलं आहे तर ते कल्पित बनवलेलं आहे. पण आस्ती भाती आणि प्रिय हे 3ही अंश सर्व पदार्थात एकाच रीतीने राहतात. असा ब्रह्मांडात एकही पदार्थ नाही की ज्यात हे 3 अंश नाहीत. म्हणजे परमात्म्याचा अंश नाही असा कुठलाही पदार्थ नाही. या कारणामुळे आस्ती भाती आणि प्रिय या रूपाने ब्रह्माच्या सर्वात्मकपणाविषयी निश्चय अथवा खात्री होते. ज्याप्रमाणे देहाच्या आत आत्म्याचा अनुभव सच्चित आनंद या 3 रूपाने होतो. आपल्या देहामध्ये सच्चित आनंद रूपाने आपल्याला अनुभव येतो. त्याप्रमाणे सर्व ब्रह्मांडात ब्रह्माचा अनुभव आस्ती भाती म्हणजे देहाच्या आत आत्म्याचा अनुभव सच्चित आनंद रूपानं. बरोबर आहे का? देहाच्या आत सच्चित आनंद रूपानं आणि ब्रह्मांडामध्ये भगवंताचा अनुभव आस्ती भाती प्रिय रूपानं. देहामध्ये सच्चितानंद रूपानं आणि बाहेर ब्रह्मांडामध्ये आस्ती भाती प्रिय रूपानं या 3 रूपाने सिद्ध होतो. आस्ती म्हटल्याने सत, भाती म्हटल्याने चित्त आणि प्रिय म्हटल्याने आनंद या दृष्टीने पाहिले असता ब्रह्म आणि आत्मा यांच्यातला अभेदय अनुभवाने समजून येतो. यासाठी सामान्य रूप तुम्ही आत्मा ब्रह्मरूप आहात आणि त्या ब्रह्मस्वरूप तुमच्या आत्म्याविषयीचे अज्ञान त्यांच्या योगाने नाम आणि रूप या 2 अंशांनी भरलेले हे जग आहे असे भासते. म्हणूनच ते कल्पित आहे असे जाणावे. तर भगवान परमात्मा आस्ती भाती प्रिय रूपानं जग भरून उरलेला आहे आणि आपल्यामध्ये सच्चितानंद रूपानं भरून उरलेला आहे. देहाच्या आत असल्यामुळं त्याला सच्चितानंद असा शब्द लावलेला आहे आणि देहाच्या बाहेरल्याला आस्ती भाती प्रिय रूपानं भरून उरलेला आहे. शब्द जरी भिन्न भिन्न असले तरी अर्थ एकच आहे.
नाव आणि रूप वेगवेगळं असतं, नाव आणि रूप. तर शिष्य म्हणतो, गुरु महाराज सूर्य जसा अंधकाराचा विरोधी आहे, गुरु महाराज सूर्य जसा अंधकाराचा विरोधी आहे, तसे ज्ञान अज्ञानाच्या विरोधी आहे. तर हे डोक्यात ठेवायचं बघा. शिष्यानं प्रश्न चांगला करतोय शिष्य, तर ते म्हणतो सूर्य जसा अंधकाराचा विरोधी आहे. सूर्य कसा आहे? अंधकाराच्या विरोधी आहे. हे आपल्याला पण माहिती आहे का नाही? आता देवपा निघाला की आता अंधार पळून जातो का? सूर्यापाशी अंधारच नसतो. तर सूर्यापाशी अंधारच नसतो, पण आपल्याला वाटतं की आता अंधार पळून गेला आहे की नाही. सूर्याच्या दृष्टीनं अंधार नाहीच. तसं याच न्यायाने जर माझे स्वरूप ज्ञानरूप आहे, तर माझ्या ज्ञानरूपाविषयी माझ्या ठिकाणी अज्ञान आहे असे म्हणणे संभवत नाही. मग आपल्याला सर्व कळतंय की नाही, मग अज्ञान कुठे? अज्ञानच नाही. मग ते ध्यानात घ्यायचं की अज्ञानच नाही, आपल्या ठिकाणी आपल्याला सर्वच कळतंय, जाणता येतंय. तर या न्यायाने जर माझे स्वरूप ज्ञानरूप आहे, तर माझ्या ज्ञानरूपाविषयी माझ्या ठिकाणी अज्ञान आहे हे म्हणणे संभवत नाही. आपण तर सांगता की आत्म्याविषयीच्या अज्ञानानेच, आणि आपण तर सांगतात की आत्म्याविषयीच्या अज्ञानाने नामरूप कल्पित भासतात. तर मग ह्या परस्पर विरुद्ध गोष्टी कशा संभवतात? ते म्हणतो सूर्यप्रकाश झाल्यावर अंधार नसतो. मग आता आत्म्याच्या आणि जिथं म्हणले माझं स्वरूप तर ज्ञानस्वरूपच आहे. मग आता तर मग तुम्ही आत्म्याविषयीच्या अज्ञानानेच नाम आणि रूप कल्पित भासतात असं जर म्हणतात, तर मग हे विरुद्ध गोष्टी कसं काय संभवतात असं म्हणतोय. प्रश्न केला शिष्यानं. गुरु म्हणतात, बाबा हे ज्ञान दोन प्रकारचं आहे, म्हणून आपल्याला असा शंका निर्माण होते. तरी एक सामान्य ज्ञान आणि दुसरं विशेष ज्ञान. मग आपल्याला सामान्य ज्ञान कशाला म्हणतात ते माहीत नसतं, आणि विशेष ज्ञान कशाला म्हणतात ते माहीत नसतं. सामान्य ज्ञान हे कोणाच्याही विरोधामध्ये नसतं, हे ध्यानात घ्या. सामान्य ज्ञान म्हणजे परमात्माचा येतो, आणि त्या परमात्म्यावर सगळं निर्माण होतं, ते कोणाच्या विरोधात नाही. आणि विशेष ज्ञान हे अज्ञानाच्या विरोधामध्ये असतं. आणि विशेष ज्ञान कशाला म्हणायचं, तर ज्या बी जीवाला वृत्तीच्या अंतकरणाच्या वृत्तीद्वारे सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे असं जे ज्ञान होतं, किंवा मी साक्षी आहे, कुटस्थ आहे असं जे आपल्याला ज्ञान होतं, तर ते विशेष ज्ञान आहे. आणि ह्या विशेष ज्ञानाचा उपयोग कधीपर्यंत करायचा आहे आपल्याला, तर आपलं फक्त अज्ञान घालवेपर्यंत. आणि अज्ञान गेल्याच्या नंतर आपण मुक्तच आहोत हे तर आपल्याला कळतंयच आहे की नाही. आता स्वयंपाक कधीपर्यंत करायचा? आपण जे काडीपेटी घेतो, काडीपेटीनं, किंवा आता ते गॅस निघाले, ते गॅसला पण काय होईना, पण ती काडीपेटीसारखं करावंच लागतं ना. ते काय असतं त्याला, ते लायटरनं का होईना, पण त्याला थोडंसं चकमक करावीच लागते, किंवा काडीपेटी लावावीच लागते. आणि मग एकदा अग्नी निर्माण झाला की मग तुम्ही स्वयंपाक करता, आणि स्वयंपाक केला की मग आणखीन ते विझवून टाकतात तुम्ही. तसं हे आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे. तर जोपर्यंत आपल्याला हे ज्ञान नाही भगवंताचं, तोपर्यंत आपण मी मनुष्य वगैरे, मी ह्या जातीचा, मी ह्या वर्णाचा, मी असा आहे, तसा आहे, ग्रस्ती आहे, वानप्रस्ती आहे, मी ज्ञानी आहे, जपी आहे, तपी आहे, मुक्त आहे, वगैरे वगैरे जे काय म्हणतो, म्हणजे हे विशेष ज्ञान आहे. आता समजा ज्याच्यामुळं आपल्याला ज्ञान झालेलं आहे ते विशेष ज्ञान. आणि जे सामान्य ज्ञान आहे ते मग मी मनुष्य आहे, मग मी असा आहे, मी तसा आहे, मी देहाचा करताय, भोगताय वगैरे जे हे ज्ञान आहे ते सामान्य ज्ञान आहे. आणि ह्या सामान्य ज्ञानामुळं मग आपल्याला, नाहीतरी बघा, गुरु भेटायच्या अगोदर बी तुम्हाला मी आहे म्हणून असं कळतंय की नाही. गुरुच्या अगोदर बी मी आहे, माझा आहे, मी करता आहे, मी भक्त आहे, मी सुखी आहे, दुःखी आहे असं ज्ञान असतं. आणि तेच सामान्य ज्ञान आहे त्या परब्रह्माचं. पण मग आता विशेष ज्ञान काय आहे, तर मग मी आत्मा, साक्षी, कुटस्थ याच्यापेक्षा सगळ्यापेक्षा वेगळा आहे, सगळं मला कळतं. हे काय काय कळतं? स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह याचे सगळे 82 तत्व. स्थूल देहाचे 33, कारण देहाचे 33 आणि कारण देहाचे 8 आणि ह्याचे
महाकरंध्याचे 8 असे 82 तत्वांचा देह मला सगळा कळतो, मला जाणता येतो, हे असं जे विशेष आणि मी सच्चिदानंद आत्मा म्हणजे मी साक्षी आहे, द्रष्टा आहे असं जे ज्ञान आहे, तर या ज्ञानाने अज्ञानाची निवृत्ती करून आपण असणार ते सुद्धा ज्ञान म्हणजे आता ते ज्ञान विशेष आहे, ते विशेष ज्ञान पोळत असतं बरं का. काडी पेटीतला अग्नी पोळत नाही, पण जो समजा आपण विस्तव तयार केलेला आहे आणि तो मात्र पोळत असतो, म्हणजे ज्ञान पोळत असतं. म्हणून ते म्हणले ज्ञान गिळून गावा गोविंदा गा, हे ध्यानात ठेवायचं. तर मग हे प्रकार आता यांनी सांगायले तिथे सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान यापैकी सामान्य ज्ञान अज्ञानाच्या विरोधी नसते. इतकेच नाही तर उलट अज्ञानाला प्रकाशात आणते. बघा, सामान्य ज्ञान अज्ञानाला प्रकाशात आणते, अज्ञान कोठे आहे ते दाखविते. उदाहरणार्थ सूर्याचा प्रकाश, ऊन, लाकूड, गवत, कापूस इत्यादी सर्व पदार्थावर पडतो. सूर्याच्या उन्हात सामान्य रूपाचा अग्नी असतो, तरी पण तो लाकूड, गवत इत्यादी सर्व पदार्थ जाळीत नाही, तर उलट लाकूड, गवत इत्यादी स्पष्टपणे दाखवून देतो. पण जेव्हा त्याच उन्हाच्या आणि लाकूड, गवत इत्यादींच्या मध्ये सूर्यकांत मणी म्हणजे तो काच धरला, तर त्या पदार्थात विशेष अग्नी उत्पन्न होतो. तेव्हा तो अग्नी लाकूड, गवत इत्यादी सर्व पदार्थ जाळून टाकतो. याच न्यायाने सामान्य ज्ञान प्रत्येक मनुष्यामध्ये असते. मी अज्ञानी आहे, मी मला स्वतःला जाणत नाही, मी मनुष्य आहे, करता भोगता, सुखी दुखी वगैरे म्हणतो की नाही मनुष्य. असे म्हटल्याने जे अज्ञान व्यक्त होते त्याचे, त्या अज्ञानाचे कार्य जो देहाध्यास, त्याचे ते सामान्य ज्ञान विरोधी नसते. म्हणजे ते सामान्य ज्ञान अज्ञान व त्यांचे कार्य यास नष्ट करीत नाही, पण उलट ते सामान्य ज्ञान अज्ञान व त्यांचे जे कार्य त्या स्पष्टपणे दाखवून देते. तर जर ते सामान्य ज्ञान अज्ञानाच्या विरोधी असते तर अज्ञान व त्यांचे कार्य यांची प्रतीती अनुभव कदापि आली नसती. जर परमात्मा या जगताच्या विरुद्ध असता, सामान्य परमात्मा, सामान्य चैतन्य जर ह्या जगाच्या विरुद्ध असतं तर ते तुम्हाला बघायलाच भेटलं नसतं हे जगत. म्हणजे हे कल्पित जी जगत निर्माण केलेलं आहे परमात्म्यानं ते त्याच्यावर दिसलं नसतं. पण तशी प्रतीती येते, ही गोष्ट अगदी निर्विवाद आहे आणि आपल्याला तर हे सगळं दिसायला लागलं. तर यावरून सामान्य ज्ञान अज्ञानाच्या विरोधी नाही असे सिद्ध झाले. आणि तुम्ही आत्मा ही म्हणजे तुम्ही जे आत्मा आहात सामान्य ज्ञानरूप आहात, पण अज्ञानाच्या योगाने तुमच्या ठाई कल्पित नामरूपे भासतात असे म्हणणे संभवते. जेव्हा ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या द्वाराने झालेल्या वेदांत शास्त्राच्या उपदेशाने आपण स्वतः सच्चिदानंद रूप आत्मा ब्रह्म आहोत असे विशेष ज्ञान बुद्धीच्या आत उत्पन्न होते. आणि त्याच वेळी मी स्वतः अज्ञानी असे म्हणणे, हे जे अज्ञान व करता भोगता मनुष्य वर्णाश्रमी सुखी दुखी असे मानून विपरीत अध्यास करणे, हे जे त्याचे कार्य, या दोघांची निवृत्ती होते. निवृत्ती कशामुळे होती तर त्या ज्ञानामुळे होती. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे असं ज्यावेळेस ज्ञान आपल्याला खात्रीशीर अपरोक्ष ज्ञान होतं, त्या ज्ञानाच्या योगाने आपलं अज्ञान आणि अज्ञानरूपी जे कार्य आहे त्याचा नाश होतो. नाश होतो म्हणजे आता आपल्याला विचारसागरामध्ये बाधित करायचं कसं आहे ते माहिती आहे आपल्याला. कल्पित वस्तू अधिष्ठान रूप असते आणि या जगताचा बाध करावा लागतो. याच्यामधलं काही एक खरं नाही. म्हणून कल्पित वस्तू असतात तर त्याचा आपल्याला त्याचं बाधित करायचं आपल्याला माहिती आहे. म्हणून आपल्याला रज्जू सर्पाचा दृष्टांत दिलेला आहे. दोरीवर सर्प भासतो त्यावेळेसही नसतो, दोरीच्या अगोदरही नसतो आणि दोरीचं ज्ञान झाल्यानंतरही नसतो. हे जसं आपल्याला मान्य आहे तसंच हे जगत्रयाच्या आधीपासून परब्रह्म, त्याच्यावर हे अज्ञान निर्माण झालं आणि मग गुरुच्या द्वारे आपण हे महावाक्याचा बोध घेऊन म्हणजे महावाक्य अनुग्रह घेऊन श्रवण मनन निदेशन करून दृढ अपरोक्ष ज्ञान करून घेऊन त्या अपरोक्ष ज्ञानाचा एवढाच उपयोग आहे की अज्ञानाची निवृत्ती कशी करायची आणि मग अज्ञान गेलं की ते परब्रह्म पुन्हा सामान्य स्वरूपामध्ये यायचं हे ध्यानात घ्या. तर दुसरा दृष्टांत दिलेला आहे. लाकडात सामान्य रूपाने अग्नी असतो. आता हे लाकड आहे की नाही, लाकडामध्ये सामान्य रूपाने अग्नी असतो. जंगलामध्ये जंगल पेटतं बघा, जंगलामध्ये
तर तिथं काही कोणी अग्नी टाकलेला नसतो. एक लाकूड दुसऱ्या लाकडावर घासलं तर त्याच्यातून अग्नी उत्पन्न होतो आणि ते जंगल पेटतं आणि जंगल पेटलं तर मग ते जळून जातं. असा तो लाकडात म्हणले सामान्य रूपाने अग्नी असतो, तरी पण तो कोणाला दिसत नाही. लाकडाचा विरोधीही नाही, म्हणजे तो लाकूड जाळीत नाही. सामान्य अग्नी लाकूड जाळीत नाही, पण दुसरे लाकूड घेऊन त्या लाकडावर घासले व घासल्याबरोबर त्या पहिल्या लाकडात विशेष अग्नी उत्पन्न होऊन तो लाकूड जाळून टाकतो. त्याच न्यायाने सामान्य ज्ञान प्राणिमात्रामध्ये असतेच, तथापि ते ज्ञान कोणाच्याही अज्ञानाची निवृत्ती करीत नाही. हे सामान्य ज्ञान असतं ते सर्वत्र सर्वव्यापक असल्यामुळं सर्वांच्यामध्ये असतं आणि ते सर्वांना दाखवून देतं. आणि मग आपल्याला गुरुच्याद्वारे जे विशेष ज्ञान होतं ते विशेष ज्ञानाने या अज्ञानाची निवृत्ती करून आपण परब्रह्म स्वरूप आहोत असं आपल्याला दृढ अप्रोक्ष ज्ञान होतं. आणि मग पुन्हा आपण सामान्य स्वरूपामध्ये यायचं. तर हे डोक्यात घ्या. पण जेव्हा गुरुच्या आणि शास्त्राच्या उपदेशाने झालेल्या विचाराच्या मंथनाने, घुसळण्याने किंवा घासण्याने आपण स्वतः सच्चिदानंद रूप ब्रह्मरूप आहो असे विशेष ज्ञान उत्पन्न होते. म्हणजे श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्व पदार्थ शोधन याला म्हणायचं. मंथन म्हणायचं याला, विचाराचं मंथन किंवा घुसळण म्हणायचं. तेव्हा अज्ञान व त्यांचे कार्य जो देहाद्यास या दोघांची निवृत्ती होते. शिष्य म्हणतो सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान अशी दोन ज्ञाने सांगितल्याने द्वैत उत्पन्न होते आणि सिद्धांतात तर अद्वितीय ज्ञानरूप एकच आत्मा आहे असे सांगितलेले आहे. तर या दोन परस्पर विरोध गोष्टींची एक वाक्यता होईल अशा रीतीने माझे समाधान करावे. तुम्ही तर इथं सांगतात की देव एकच आहे आणि आता इथं तुम्ही आणखीन दोन ज्ञान वेगवेगळे कसे काय केले? एक सामान्य ज्ञान म्हणतात, एक विशेष ज्ञान म्हणतात. मग असा तुम्ही भेद कसं काय करता मग? आणि देव तर एकच आहे असं सांगता, असा त्यांचा प्रश्न आहे शिष्याचा. गुरु म्हणतात अद्वितीय सामान्य रूप आत्मा एकच आहे ते सत्य आहे. हे जे विशेष ज्ञान गुरुशास्त्रांच्या उपदेशाने वर्तीद्वारा होते आणि अज्ञान व त्यांचे कार्य देहादिकावरील अध्यास या दोघांस नष्ट करते, ते तसे केल्यानंतर स्वतः आपणच निवृत्त होते. म्हणजे ते विशेष ज्ञान सामान्य ज्ञानापासून वेगळे राहत नाही. जे आपल्याला आता आपण सामान्य ज्ञानात म्हणजे गुरु भेटण्यापूर्वी आपल्याला सामान्य ज्ञान असतं. गुरु भेटल्याच्या नंतर विशेष ज्ञान उत्पन्न होतं. विशेष ज्ञानाचा एवढाच उपयोग आहे की अज्ञानाने अज्ञानाचं कार्य देहाध्यास याचा आपल्याला बाध करता येतो, हे ध्यानात ठेवा. आणि ते बाध करून आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत या बोधावर दृढ राहायचं आहे आपल्याला. तर मग म्हणले म्हणजे ते विशेष ज्ञान सामान्य ज्ञानापासून वेगळे राहत नाही. यामुळे ते द्वैत उत्पन्न झाल्याशी म्हणता येत नाही. तर केवळ एकच सामान्य ज्ञानरूप पूर्ण आत्मा असतो हे सिद्ध होते. यावर तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. म्हणले नदीचे पाणी पावसाळ्यामध्ये मातीने व चिखलाने अगदी गढूळ होऊन जाते. त्यातले जितके पाणी स्वच्छ करायचे असेल तितके एका भांड्यात घालून त्यात कतक नावाचे जे पाणी स्वच्छ करणारे फळ असते त्याची पूड करून घालतात. ते कतक फलाचे रेणू पाण्यातील मळास बुडाशी बसवतात व आपणही त्याच्याबरोबर बुडाशी जाऊन बसतात. अशा रीतीने ते त्या भांड्यातले पाणी स्वच्छ करतात. याच न्यायाने गुरुशास्त्राच्या उपदेशाने उत्पन्न झालेले विशेष ज्ञान. आता यांनी पाण्याचा दृष्टांत दिलेला आहे. आपण तुरटी म्हणा किंवा कतक नावाचं एक फळ आहे म्हणले, ते जर पाण्यामध्ये टाकलं तर सर्व पाणी स्वच्छ करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असतं. तसं इथं म्हणले गुरुशास्त्राच्या उपदेशाने उत्पन्न झालेले विशेष ज्ञान अज्ञानाचा नाश करून स्वतः आपण निवृत्त होते. विशेष ज्ञान जे असतं ते अज्ञानाचा नाश करून स्वतः आपण निवृत्त होते. म्हणजे त्यावेळी एक सामान्य ज्ञानरूप आत्माच काय तो अवशिष्ट राहतो. आता पूर्वी ज्ञान व्हायच्या अगोदर आपल्याला मी मनुष्य आहे, मी करता भोगता सुखी दुखी वगैरे जे म्हणत होता, तो नंतर गुरुशास्त्रांच्या श्रवण मनन निध्यासन तत्वपदार्थ शोधन यांच्याद्वारे नामचिंतनाच्या द्वारे आपल्याला आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत असं ज्ञान कळाल्याच्या नंतर अज्ञानाची निवृत्ती झाल्यावर मग सुखानं राहायचं आहे. मग एकदा आपल्याला कळालं की आपण कसे आहोत, सुखरूप आहोत, सुखरूप. पण देह आहे तोपर्यंत आपल्याला आपलं अज्ञान जर नाही गेलं तर मग सुखरूप आहोत हे कळत नाही.
म्हणून ध्यानात ठेवायचं. लाकडातल्या अग्नीची गोष्ट तशीच आहे. म्हणजे अशी दोन लाकडे एकामेकावर घासल्याने त्या लाकडात विशेष अग्नी उत्पन्न होतो. तो अग्नी स्वयंपाक आदी करून कार्य सिद्ध केल्यावर त्याच लाकडाचे जाळून भस्म करून टाकल्यानंतर आपण स्वतः सामान्य अग्नीत लय पावतो. त्याचप्रमाणे विशेष ज्ञान अज्ञानाची निवृत्ती करण्याचे कार्य करून, बघा आपल्याला जे विशेष ज्ञान दिलेलं आहे अहम ब्रह्मास्मी, तर हे विशेष ज्ञान अज्ञानाची निवृत्ती करण्याचे कार्य करून सामान्य ज्ञानात लय पावते. या विवेचनावरून ज्ञानात द्वैत उत्पन्न होत नाही असे सिद्ध होते. एव्हाच विशेष ज्ञानरूप जो चौथा महाकरण देह त्यांचा प्रकाशक तुम्ही आत्मा शुद्ध स्वरूप आहात हे सिद्ध झाले. आता त्या महाकारण देहाची तत्वे कोणची आहेत ते सांगतो. हे प्रकरण तुम्ही बिनकाना वाचून श्रवण करा. आता ते म्हणते काना वाचून श्रवण करा. आता काना वाचून ऐका येत असतं का? ज्याला कान नाही ते बहिरा असतं की नाही? आणि गुरु बी म्हणतात की बिनकाना वाचून श्रवण करा. तर त्याचा अर्थ शिष्यानं विचारला लगेच. शिष्य काय खाली शब्द पडू देत नाही. ते म्हणतो काना वाचून कसे श्रवण करता येईल ते सांगा. गुरु म्हणतात एखादी गोष्ट चांगली समजली नाही मग ती कानाने ऐकली काय आणि न ऐकली काय? मग बिनकानाने श्रवण करा. म्हणजे एखादी गोष्ट जरी कान आहेत आणि जी ऐकली ती जर नाही समजली मग ती ऐकली काय आणि न ऐकली काय? सारखीच महाकारण देहाची तुरीय अवस्था आधी करून 8 तत्वे सांगितले. त्यांची नावे मात्र कानाने ऐकण्यासारखी आहेत, पण त्या तुरीय इत्यादी नावाचे अर्थ अनुभवपूर्वक एकाग्रचित्ताने ध्यानात धरल्याशिवाय समजण्यासारखे नाहीत. म्हणून ते म्हणतात की एकचित्त करून ऐका. म्हणून अनुभवासहित विचारपूर्वक एकाग्रचित्ताने जे ऐकणे त्याचेच नाव काना वाचून ऐकणे असे समज. काना वाचून ऐकणे असे सांगण्यात कान दुसरीकडे ठेवून ये आणि ऐक असे सांगण्याचा हेतू नाही. म्हणजे आपण काय चाललेलं आहे ते आपल्याला कळलं पाहिजे याच्यासाठी तसं म्हणतात. 20व्या चौपाईत महाकरण देहाच्या 8 तत्वाचे वर्णन सद्गुरू करतात. म्हणले तुरीय अवस्था मूर्धनिस्थान, परावाचा आनंदवा भास भोग, जान इच्छा शक्ती शुद्ध सत्वगुण मान, अर्धमात्रा प्रत्येगात्मा अभिमान. तर ह्या 8 अवस्था आहेत महाकारण देहाच्या. तुरीय अवस्था म्हणजे चौथी अवस्था असे म्हणतात. तू त्याचा प्रकाशक तुर्यातीत आहे. शिष्य म्हणतो तुर्यातीत असे शुद्ध आत्म्याचे नाव आहे आणि आपण तर मला तुर्यातीत म्हणतात. तर मग शुद्ध आत्म्याहून निराळा कसा मी कोण आहे बरं? गुरु म्हणतात तुर्या जो शुद्ध आत्मा आहे त्यालाच मी तुर्यातीत म्हटलेले आहे. कारण असे की जागृत, स्वप्न आणि सुसुप्ती या तीनही अवस्था जाणणारा एक आत्मा या तिन्ही अवस्थाहून वेगळा आहे व त्या 3 अवस्थांच्या अपेक्षेने हे तुरीय म्हणजे चौथा आहे असे सांगण्यात येते. तिन्हीच्या अपेक्षेने वेगळं काय नाव ठेवावं म्हणून त्याला तुरीय नाव ठेवलेलं आहे. म्हणजे या 3 अवस्थांचा नाश झाला तर त्याला तुरीय म्हणता येणार नाही. आता जागृती, स्वप्न, सुसुप्ती यांचा जर नाश झाला तर मग त्याला तुरीय सुद्धा म्हणता येणार नाही. पण त्या 3 आहेत म्हणून त्या चौथं नाव तुरीय ठेवलेलं आहे. म्हणजे तुरीय नाव ठेवायची गरज नव्हती, पण काय म्हणावं म्हणून तुरीय नाव ठेवलेलं आहे. यासाठी तो तुर्यातीत आहे. आणि तुर्यातीत म्हणजे या तिन्हीच्या अपेक्षेनं जर ह्या तिन्ही गेल्या तर मग चौथी तुरीय बी नाही म्हणून तुर्यातीत आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे तुरीय नावविरहित असे म्हटले. त्यामुळे तुरीय रूप जो आत्मा तो तुर्यातीत आहे आणि 3 अवस्थांच्या अपेक्षेने आत्मेला तुरी हे नाव दिलेले आहे. त्रोटक वृत्तांत वेदांताचा एक ग्रंथ आहे त्यातही असेच सांगितलेले आहे. तर म्हणले काय सांगितलं? यदि जागरित प्रभती त्रितयम परिकल्पितमात्मनि मूढधिया अभिधानमिदं तदपेक्ष भवेत परमात्मपदस्य तुरीयमिती. तर जागृत, स्वप्न, सुसुप्ती ह्या ज्या 3 अवस्था त्या मूढबुद्धी मनुष्याने आत्म्याच्या ठिकाणी कल्पिलेल्या आहेत. हे ध्यानात घ्या. जागृती, स्वप्ने आणि सुसुप्ती ह्या आत्म्याच्या नाहीत, ह्या देहाच्या आहेत. हे ध्यानात घ्या. त्या मूढबुद्धी मनुष्याने आत्म्याच्या ठिकाणी कल्पिलेल्या आहेत. म्हणजे या 3 अवस्था आत्म्याच्या आहेत असे मानले आहे. या 3 अवस्थांच्या अपेक्षेने परमात्म पदाला तुरिया चौथा असे नाव पडलेले आहे. ह्या 3 आहेत म्हणतात ना, म्हणून चौथं नाव आहे तुरिया. आणि तुरिया ह्या 3 जर गेल्या तर तुरिया राहत नाही म्हणून त्याला तुर्यातीत असं नाव टाकलेलं आहे. यासाठी 3 अवस्था वाचून आत्म्याला तुरिया असे नाव देता येत नाही.
यामुळे तुर्यालाच तुर्यातीत म्हटले, म्हणजे तुर्या नाम रहित म्हटले. पण तुर्यातीत म्हटल्याने तुर्याहून वेगळा पाचवा आत्मा असे सांगण्याचा हेतू नाही. असे पहा की एखाद्या पुरुषाला पुत्राच्या अपेक्षेने पिता असे नाव पडले, पण पुत्राच्या अभावी म्हणजे पुत्र मेल्यानंतर त्याला पिता हे नाव जरी देता येणार नाही तरी पुरुष म्हणून तो आहेच. याच न्यायाने आत्मा तुर्यातीत आहे. या तुर्यावस्थेचे मूर्धनी स्थान आहे. मूर्धनी स्थान म्हणजे मुख्य स्थान, श्रेष्ठ स्थान. पण ध्यानात घ्या, आतापर्यंत आपण मूर्धनी स्थान कुठं काय असं म्हणतो आपण, कुठे सांगा. मग ते तिथंच आत्मा असतो एवढाच भाग नाही, हे ध्यानात घ्या. आत्मा सर्व व्यापक आहे. जरी टाळू काढून आपल्या ह्या टाळूच्या आतमधून त्याला ते मूर्धनी स्थान म्हणलेलं जरी असले तरी सुद्धा त्याला मुख्य ठिकाण असं म्हणता येईल. परंतु आत्मा हा मुख्य ठिकाणी नसून सर्वत्र आणि व्यापक आहे, हे ध्यानात घ्या. मग आता ते काय म्हणतात बघा, या तुर्यावस्थेचे मूर्धनी स्थान आहे. आता मूर्धनी स्थान म्हणजे मुख्य ठिकाण, आणि मुख्य ठिकाण म्हणजे सर्वत्र व्यापक भगवान परमात्मा. त्याचं मुख्य ठिकाण तो म्हणजे त्याच्यावर हे काही नाहीच आहे. त्याच्यामुळं त्याला मुख्य ठिकाण म्हणजे सर्वत्र तोच आहे, त्याचं ते मुख्य ठिकाण आहे, हे ध्यानात घ्या. या तुर्यावस्थेचे मूर्धनी स्थान आहे. तुरीय आत्मा बघा, तुरीय आत्मा नखशिकांत. नखशिका कळतेत का? नखशिका आपले नख आणि डोक्यापर्यंत नखशिकांत म्हणजे आपल्या पूर्ण शरीरभर आहे, म्हणजे एका ठिकाणी राहतोय असं नाही. बघा, ते आत्मा नखशिकांत, तुरीय आत्मा नखशिकांत म्हणजे सर्व शरीरात व्याप्ती करून राहिलेला असल्यामुळे तो एका मूर्धनी स्थानातच आहे असे म्हणता येणार नाही. तो एखाद्या मुख्य ठिकाणी आहे असं म्हणता येणार नाही. तो सर्वत्र व्यापक आहे आणि तो जगभरून उरलेला आहे. असे असूनही तुरी अवस्था मूर्धनी स्थान असे जे म्हटले आहे त्याचे कारण इतकेच की मूर्धनी स्थान सर्व स्थानात श्रेष्ठ आहे व सर्वोत्तम अशा तुरी आत्म्याला ही स्थान उत्तमच दिले पाहिजे. तेच केवळ ध्यानात आणून त्या अवस्थेचे मूर्धनी स्थान आहे असे सांगितलेले आहे. त्या कारणदेहाची परा शब्दोच्चाराची पहिली अवस्था या नावाची वाचा आहे. गुरु आणि शास्त्रांच्या योगाने आत्म्याचे यथार्थ ज्ञान झाल्याने आपण कर्तार्थ आहो, आपण धन्य आहो, आपली जन्म मरणादी दुःखे निवृत्त झाली असे बोलून दाखविता येण्याजोगा विशेष आनंदाचा अनुभव, ज्यास आनंदावा भास भोग म्हणतात, तो या महाकारण देहाचा आहे. महाकारण देहाची इच्छाशक्ती आहे. ज्ञान झाल्यानंतर निर्विकल्प सुखाचा अनुभव घेण्याची जी इच्छा होते तिचे नाव इच्छाशक्ती. या देहाचा सत्वगुण आहे. रजगुण आणि तमगुण यांचा संबंध ज्यात बिलकुल नाही असा जो सत्वगुण त्याला शुद्ध सत्वगुण असे म्हणतात असे जाणावे. या अवस्थेत प्रणवाची अर्धी मात्रा असते. आपण द्रष्टा आहो असा जो अभिमान त्याला प्रत्येगात्मा अभिमान म्हणतात. हा प्रत्येगात्मा अभिमान या देहात असतो. याप्रमाणे तुरीय अवस्थादी जो महाकरण देहाची 8 तत्वे सांगितली त्या विशेष ज्ञानस्वरूप सर्व तत्वांचा प्रकाशक तुम्ही आम्ही सामान्य पूर्ण ज्ञानस्वरूप आत्मा आहोत. तर हे ध्यानात घ्या. यवा सर्व मळीने 82 तत्व कही तू यनो जाणणार स्वप्रकाश सही अहम ब्रह्मास्मी य दृढ होई यज साक्षात्कार कही सोयी. तर हे ध्यानात घ्यायचं की स्थूल सूक्ष्म कारण महाकरण या 4 देहांची वर सांगितलेली सर्व तत्वे मिळून जर एकंदर 82 तत्वे झाली आणि या 82 तत्वांचे आपण साक्षी द्रष्टा आहे की नाही. मग स्थूल देहाचे 33, सूक्ष्म देहाचे 33, कारण देहाचे 8, महाकरण देहाचे 8 या सर्व तत्वा जाणणारा तू. तुम्ही प्रत्येकात्मा स्वयंप्रकात आहात यात बिलकुल संशय नाही. यासाठी बा शिष्या असा विचार करून आपण उपाधिरहित शुद्ध ब्रह्मावासा जेव्हा दृढ निश्चय होतो तेव्हा त्यालाच साक्षात्कार म्हणजे अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. साक्षात्कार कशाला म्हणतात तेच आपल्याला कळत नाही. आपण साक्षात्कार म्हणलो की आम्हाला चमकलं, आम्हाला इकडं दिसलं, आम्हाला काहीतरी स्वप्न पडलं, देवदिक आम्हाला स्वप्नात आले वगैरे, हे असं म्हणणं हे काय साक्षात्कार आहे का? तर आपल्याला साक्षात्कार म्हणजे आपलं जे सामान्य स्वरूप आहे ते विशेष ज्ञानानं आपल्याला की माझा आत्मा ब्रह्मरूप कसा आहे हे समजून घेऊन दृढ अपरोक्ष ज्ञान होणं म्हणजे आत्माच ब्रह्मरूप आहे हे कळणं, हे साक्षात्कार आहे. दृढ अपरोक्ष ज्ञानाला साक्षात्कार असं म्हटलेलं आहे.
ज्ञान दोन प्रकारचे, एक परोक्ष ज्ञान, दुसरे अपरोक्ष ज्ञान. त्यापैकी अपरोक्ष ज्ञानाला साक्षात्कार म्हणतात, त्याच पंचदशीचे प्रमाण आहे. तर आपण हे उद्याच्या पाठामध्ये घेऊ. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. पाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास